नमस्कार. आज आपण करत आहोत एक अतिशय प्रभावी आणि प्राचीन योग ध्यान पद्धत म्हणजेच त्राटक ध्यान. त्राटक म्हणजेच एकटक पाहणे. जेव्हा आपण एखाद्या स्थिर वस्तूकडे, विशेषतः दिव्याची ज्योत किंवा मेणबत्तीची ज्योत याकडे संपूर्ण एकाग्रतेने न हलता पाहतो, तेव्हा त्याला त्राटक ध्यान असे म्हणतात. त्राटक हे फक्त डोळ्यांचा व्यायाम नाही, तर ती मनाची शुद्धी, एकाग्रता वाढवणे आणि अंतर्मनाशी संपर्क साधण्याचं कार्य करतं. त्राटक करताना मेणबत्ती कुठे ठेवावी? तर मेणबत्ती ही डोळ्यांच्या सरळ रेषेत समोर टेबलावर ठेवावी, जेणेकरून जी ज्योत आहे आणि डोळ्यांचं अंतर साधारण 3 ते 4 फूट असेल. अशा पद्धतीने मेणबत्ती किंवा दिवा डोळ्यांच्या सरळ रेषेत समोर ठेवावा. खोलीतील प्रकाश मंद किंवा पूर्ण अंधार असावा, जेणेकरून दिव्याची ज्योत अधिक स्पष्ट दिसेल. पंखा बंद ठेवावा, म्हणजे ज्योती स्थिर राहील. हे सर्वात महत्त्वाचं आहे, ज्योती स्थिर राहणं. बसण्याची स्थिती पद्मासन, सुखासन किंवा खुर्चीवर बसा, परंतु पाठ सरळ ठेवावी. हात मांडीवर किंवा गुडघ्यांवर. शरीर स्थिर असावं. डोळे उघडे ठेवून फक्त ज्योतीकडे एकटक पाहत राहायचं आहे. यामध्ये शरीर आणि पापण्या स्थिर ठेवायच्या आहेत. मध्यंतरात डोळे पाणावले तरी देखील शक्यतो हलवू नये. आता त्राटक किती वेळ करावे? सुरुवातीला त्राटक 2 ते 3 मिनिटांपासून सुरू करावं आणि हळूहळू त्याचा कालावधी वाढवत 10 ते 15 मिनिटांपर्यंत वाढवावा. त्राटक ध्यानाचे फायदे. त्राटक ध्यानाने एकाग्रता आणि लक्ष वाढते, मन शांत होते, विचार थांबतात, डोळ्यांवर चांगला परिणाम होतो, झोप सुधारते, तणाव कमी होतो आणि आपलं आज्ञाचक्र म्हणजे आपला जो तिसरं नेत्र आहे त्याचा विकास होतो. त्राटक करताना पाळावयाच्या विशेष सूचना. त्राटक रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 2 तासांनी करावं. ज्यांना डोळ्यांचे गंभीर त्रास आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळ्यांचे ऑपरेशन झाले असतील ते सुद्धा हे त्राटक करू शकत नाही. नियमित केल्यास त्राटक तुमच्या मनाची शक्ती वाढवते आणि अंतर्गत शांतता देते. तर मित्रांनो, आता मेणबत्ती किंवा दिवा लावा, खोली शांत करा आणि आपल्या अंतरंगाशी जोडणाऱ्या त्राटक ध्यानाच्या प्रवासाला सुरुवात करा. आपलं मन, अंतर्मन जागृत करायची ही पहिली पायरी आहे. सर्वांनी दिवा लावला असेल. आता पाठीचा कणा ताठ, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे मिटून घ्यायचे आहेत. संपूर्ण शरीर शिथिल, श्वसन संथ, मनामध्ये कोणताही विचार नको. आपण त्राटक करणार आहोत. आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या, शरीरात शारीरिक तक्रारी आपण पाहिल्या आहेत. त्या सर्व आपल्या मानसिकता बिघडल्यामुळे होतात आणि ही मानसिकता चांगली राहण्यासाठी आपण त्राटक करणार आहोत. मानसिकता चांगली राहण्यासाठी आपण त्राटक करणार आहोत. संपूर्ण शरीर शिथिल, श्वसन संथ, मनामध्ये कुठलाही विचार नाही. सुरुवातीला आपण 3 ओंकार म्हणणार आहोत. माझ्याबरोबर तुम्ही ओंकार म्हणायचं आहे. डोळे मिटलेलेच. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकाराला सुरुवात करायची आहे.
डोळे मिटलेलेच उघडायचे नाही. मी जेव्हा डोळे उघडा म्हणेल सांगेल तेव्हा मेणबत्तीकडे किंवा दिव्याच्या ज्योतीकडे पाहायचे नाही. प्रथम जमिनीकडे पाहायचे आहे. मग स्टूल किंवा टेबल ज्यावर दिवा ठेवलेला आहे त्याच्या पायांकडे पाहायचं आहे. आता सावकाश डोळे उघडून जमिनीकडे पहा. मग स्टूलच्या पायांकडे पहा. सावकाश त्या स्टूलच्या मध्यभागाकडे पहा. आता सावकाश त्या स्टूलच्या वरच्या भागाकडे पहा. म्हणजेच मेणबत्ती किंवा दिव्याच्या तळाशी पाहायचं आहे. आता सावकाश त्या दिव्याच्या मध्यभागी पाहायचे आहे. आता सावकाश दिव्याच्या ज्योतीच्या तळाशी पाहायचं आहे आणि सावकाश समोरून ज्योत पाहायची आहे. आता ज्योतीकडे पाहत राहा. आता मात्र अजिबात पापणी हलवायची नाही. त्या ज्योतीला पाहायचं आहे. थोडेसे चुरचुरल्याप्रमाणे वाटले तरी काही हरकत नाही. त्या ज्योतीकडेच पाहत राहायचे आहे. डोळ्यातून पाणी येईपर्यंत त्या ज्योतीकडे पाहत राहणार आहोत. अगदीच त्रास झाला तर मात्र डोळे बंद करण्यास हरकत नाही. अन्यथा डोळे बंद करू नये. आता त्या ज्योतीचा आकार पहा. पूर्ण डोळ्यात तो आकार भरून घ्या. त्याची उंची कशी आहे, त्याची जाडी कशी आहे, त्या ज्योतीचा रंग कसा आहे, संपूर्ण लक्ष ज्योतीकडेच पाहत राहायचं आहे. डोळ्यातून पाणी आले तर डोळे बंद करा, पण चोळायचे नाही आहेत डोळे. रुमालाने फक्त टिपून घ्या. सावकाश आता सगळ्यांनीच डोळे मिटायचे आहेत व मिटल्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आहेत, रब करायचे आहेत, जेणेकरून दोन्ही हाताचे तळवे गरम होतील. नंतर करंगळीच्या खालचा तळव्याचा जो जाडसर भाग आहे तो आपल्या डोळ्यांवर ठेवा, म्हणजेच पामिंग करा. त्याने हलका दाब द्यायचा आहे. बरोबर तो हाताचा तळव्याचा जाडसर भाग आपल्या डोळ्यांवर बसतो. तो हलका ठेवायचा आहे, पामिंग करायचं आहे. हातातली ऊर्जा डोळ्यांना द्यायची आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्या ऊर्जेला शरीरात सामावून घ्यायचं आहे. आता हात बाजूला करून डोळे बंदच ठेवा. गालावरील पाणी रुमालाने टिपून घ्या. आता पुन्हा सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि सावकाश पुन्हा जमिनीकडे बघायचं आहे. मग सावकाश स्टूलच्या पायाकडे बघायचं आहे. सावकाश हळूहळू स्टूलच्या मध्यभागाकडे बघा. आता सावकाश स्टूलच्या वरच्या भागाकडे बघा. बरोबर दिव्याच्या खालच्या भागाकडे बघा. आता सावकाश ज्योतीकडे पहा. आता ज्योतीमध्ये
फक्त वरचं टोक पाहणार आहोत. टोकाकडे लक्ष द्या. ज्योतीच्या फक्त वरचं टोक पाहणार आहोत. ज्योतीच्या वरच्या टोकाकडे लक्ष द्या. आता मात्र पापण्या अजिबात हलवू नका. वरचे टोक कसे दिसते ते ऑब्झर्व करा. त्याकडे पहा. त्याचा रंग पहा. त्याचा रंग कसा प्रखर आहे ते पहा. त्याचा आकार कसा आहे, ते किती अणकुचीदार बारीक आहे, त्याकडे संपूर्ण लक्ष द्या. आता अजिबात पापणी हलवायची नाही आहे. पापणी न हलविता मघापेक्षा जास्त वेळ तुम्हाला आता बसता येणार आहे. मगाशी लगेच पाणी आले असेल, चुरचुरले असेल, पण आत्ता लगेच पाणी येणार नाही वा चुरचुरणारही नाही. त्यामुळे जास्त वेळ दिव्याच्या टोकाकडे पाहू शकणार आहोत. पापणी न हलविता संपूर्ण लक्ष त्या ज्योतीच्या टोकाकडे, त्याचा आकार, त्याचा रंग, त्याची जाडी, त्याची अणकुचीदारपणा, त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष त्या टोकाकडे आहे. अजिबात पापणी हलवू नका, कारण ती ज्योत अजिबात हलत नाही. डोळ्यातून अश्रू येऊ देत. जेवढे अश्रू येऊन जातील तेवढे मन मोकळे होणार आहे. मनातील स्ट्रेस कमी व्हायला उपयोग होणार आहे. स्ट्रेस रिलेटेड ज्या ज्या मानसिक तक्रारी आहेत, शारीरिक तक्रारी आहेत, त्या सर्व दूर होण्यास मदत होणार आहे. इमोशनल शॉकमुळे ज्यांना शारीरिक त्रास सुरू झालेले आहेत, मानसिक त्रास सुरू झालेले आहेत, ते त्रास कमी होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मुलांमध्ये मनाची एकाग्रता होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मनाला शांत वाटण्यासाठी, भीती जाण्यासाठी, तसेच मनावरील दडपण जाण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. स्त्रियांच्या पाळीचा त्रास दूर होणार आहे. अजिबात पापणी हलवू नका. पापणी जर हलली असेल तर डोळे मिटायला हरकत नाही, पण अजूनही पापणी हलली नसेल तर त्या दिव्याच्या टोकाकडे लक्ष केंद्रित करा. डोळ्यातून पाणी येतंय, येऊ द्यात. आता सावकाश डोळे बंद करा. डोळे अजिबात चोळू नका. दोन्ही हात पुन्हा एकमेकांवर रब करा. छान गरम होईपर्यंत रब करा. डोळे मिटलेलेच राहतील. आणि आता छान हातातली ऊर्जा आपल्या डोळ्यांना द्या. दीर्घ श्वास घ्या. आता छान वाटतं आहे. बघा, पामिंग केल्यामुळे खूप छान वाटत आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही हात एकमेकांवर रब करा. पुन्हा छान रब करा. आणि आता पुन्हा पामिंग करा. दोन्ही हातातली ऊर्जा आपल्या डोळ्यांना द्या. आणि आता सावकाश दोन्ही हात आपले खाली ठेवून डोळे बंदच ठेवायचेत. त्राटकाचा आणि डोळ्यातील पाणी रुमालाने टिपून घ्या. डोळे चोळायचे नाहीत. रुमालाने पाणी आलेलं टिपून घ्यायचं आहे. त्राटकाचा उपयोग तुमचा चष्म्याचा नंबर कमी होण्यासाठी सुद्धा होणार आहे. आता पुन्हा एकदा आपण त्राटक करणार आहोत.
आता दोन्ही वेळेपेक्षा छान आणि जास्त वेळ आपण पाहू शकणार आहोत. आणि आता अजून आपले मन हलके झाल्यासारखे वाटणार आहे. डोळे पुसून घेतलेले आहेत. पुन्हा पाठीचा कणा ताठ, शरीर शिथिल, लक्ष श्वासावर. संथ श्वसन सुरू आहे. आता पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि जमिनीकडे पाहायचं आहे. जमिनीकडून खुर्चीच्या मध्यभागी बघा, स्टूलच्या मध्यभागावरून त्याच्या पृष्ठभागावर सरफेसवर दृष्टी आणा. आणि आता तिथून मेणबत्ती किंवा दिव्याच्या मध्यभागी बघा. आता मेणबत्ती किंवा दिव्याच्या वातीकडे पाहायचं आहे. आता पूर्ण ज्योतीकडे न पाहता फक्त त्याची जी वात आहे, जो दोरा आहे, त्याकडे पहा. आता मात्र अजिबात पापणीची हालचाल नको. स्थिर राहायचं आहे. ती वात केवढी आहे, तिचा रंग कसा आहे, तिची जाडी केवढी आहे, त्या वातीचा जो निळसर रंग आहे का हिरवट रंग आहे, कोणता रंग आहे आणि तो किती पसरलेला आहे, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. मात्र पापणी अजिबात हलवायची नाही आहे. सगळं लक्ष आपल्या त्या ज्योतीच्या रंगाकडे. डोळ्यांची बुबुळांची हालचाल नको. संपूर्ण लक्ष त्या ज्योतीकडे, त्या ज्योतीमधला जो दोरा आहे त्याकडे. तो दोरा, ती ज्योत किती उंच आहे, त्यांचा रंग कसा आहे, त्याची जाडी किती आहे, त्याची रुंदी किती आहे, याकडेच लक्ष ठेवायचं आहे. डोळ्यातून पाणी आले तरच डोळे बंद करा, अन्यथा डोळे बंद करू नका. आता पहिल्या दोन्ही वेळेपेक्षा जास्त वेळ आपल्याला पाहता येत आहे, हे तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला आपले डोळे चुरचुरत होते लगेच, पण आता तसं नाही होणार. पूर्ण लक्ष त्या ज्योतीकडे द्या. तुमच्या मनात दुसरा कोणताही विचार नाही, फक्त त्या ज्योतीची इन्फॉर्मेशन, तो दोरा, त्याचा रंग, त्याची जाडी, त्याची रुंदी, त्याची उंची, त्याचा प्रकाश कितपत आहे, जो प्रकाश आहे तो कोणत्या रंगाचा आहे, तो कोणत्या रंगापर्यंत गेलेला आहे, याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा पुन्हा त्या दोऱ्याकडेच पाहायचं आहे, दुसरे काहीही नाही. अजिबात पापण्यांची हालचाल नको. डोळ्यातून जर पाणी आले असेल तर डोळे बंद करा आणि पामिंग करा. नसेल तर मात्र डोळे उघडेच ठेवा. अजूनही डोळ्यातून पाणी येत नसेल तर डोळे उघडेच ठेवा. पापण्या अजिबात हलवायच्या नाही आहेत. स्टेअर करा दिवा किंवा मेणबत्तीच्या दोऱ्याकडे. संपूर्ण लक्ष त्या दोऱ्यावर. अजिबात पापणी हलवू नका. छान. आता सावकाश डोळे बंद करा आणि दोन्ही हात एकमेकांवर छान रब करा, घर्षण करा, छान गरम होईपर्यंत. आणि आता दोन्ही हातातली ऊर्जा, जी उष्णता निर्माण झाली आहे, ती आपल्या डोळ्यांना द्या. पामिंग करा. छान वाटतंय, त्याकडे लक्ष द्या. डोळे बंदच आहेत. आता डोळ्यांवर, गालावर असलेले पाणी
टिपून घ्या. डोळे बंदच ठेवा. आता पुन्हा एकदा दोन्ही हात छान रब करा गरम होईपर्यंत. होऊ द्या छान गरम. आणि सावकाश दोन्ही हातातली ऊर्जा आपल्या डोळ्यांना द्या. पामिंग करा. पुन्हा एकदा दोन्ही हात रब करा. छान होऊ द्यात गरम. पुन्हा एकदा हातातली ऊर्जा आपल्या डोळ्यांना द्या. पामिंग करा. डोळे मिटलेलेच आणि शरीरामध्ये जी शांतता निर्माण झाली आहे त्याची अनुभूती घ्या. काही काळासाठी या अवस्थेची अनुभूती घ्या.